नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण या आधीच्या भागामध्ये मानसिक आरोग्य का महत्वाचं असतं हे जाणून घेतलं आणि एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य व्यवस्थित नाहीये हे कसं ओळखायचं हे देखील जाणून घेतलं. आजच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य कसं राखावं हे जाणून घेणार आहोत आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, या आधीच्या भागात तुम्ही मानसिक आरोग्याचं महत्व सांगितलं, पण हे मानसिक आरोग्य नेमकं आपण कसं राखायला हवं हे अनेकांना माहित नसतं. तर काय सांगाल की मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपण नेमकं काय करणं अपेक्षित आहे? कारण मानसिक आरोग्य आपण पाहतो, मीडियामध्ये पाहतो, एखाद्या साध्या जागेसाठी सुद्धा खून होतात. म्हणजे अशी मीडिया आपण पाहतो. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मानसिक संतुलन बिघडलेलं आहे लोकांचं. तर मानसिक संतुलन राहण्यासाठी परत मी सांगतो की शरीर आणि मन हे दोघं एकत्र काम करत असतात. शरीर बिघडलं तर मनावर परिणाम होतो आणि मन बिघडलं तर शरीरावर परिणाम होतो. तर याचाच अर्थ शरीर जेवढं फिट असेल तेवढं मन फिट असतं. शरीर फिट राहण्यासाठी परत लाईफस्टाईल महत्वाची आणि त्यातल्या त्यात आहार हा फार महत्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीचा आहार, ज्या क्वालिटीचा आपण आहार घेऊ त्याच क्वालिटीची मनाची निर्मिती होते, त्याच पद्धतीचं मन काम करत असतं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आहाराला फार महत्व दिले आहे आणि आहाराचे कमीत कमी 13 नियम सांगितले आहेत. जेवण घ्यायचं कसं आणि त्या पद्धतीचाच आहार घेतला तर ते मनाची बिल्डिंग चांगली तयार होते. त्याप्रमाणे पहिलं जे आहे महत्वाचा नियम जो आहे, उष्णम आश्नियात सांगितलंय. म्हणजे जेवण ताजं आणि गरम घेतलं पाहिजे. बरोबर. कारण काय, ही सगळी जितके काही हार्मोन्स आहेत, मग सेरोटोनिन आहे, ऍसिटिकोलाइन आहे, बाकीचे डोपामिन आहे, ही सगळी जी हार्मोन्स आहेत जे मूड रेग्युलेट करतात, जे स्मरणशक्ती टिकवतात, जे झोपेला मदत करतात, ही सगळ्या न्यूरो ट्रान्समीटरचे जे फंक्शन आहेत ब्रेन मधले, त्याचे फंक्शन चांगल्या करण्यासाठी ह्या हार्मोनची गरज आहे. आणि ही हार्मोन्स त्यातल्या त्यात सेरोटोनिन जो हार्मोन आहे 95% आपल्या पोटामध्ये निर्माण होतं. तर ते हार्मोन चांगलं होण्यासाठी आपला आहार चांगला पाहिजे. आहार चांगला म्हणजे पहिला नियम सगळ्यात महत्वाचा आहे, उष्णम आश्नियात म्हणजे जेवण गरम पाहिजे. गरम खाण्याने काय होतं, एक तर आपला जो लाळ आहे जी त्यातून सिक्रेशन्स होतात तोंडातून, जे पचनाला मदत करतात, तिथूनच त्याची कार्याची सुरुवात होते. दुसरं म्हणजे गरम जेवल्यानंतर लगेच त्याचा मानसिक परिणाम होतो. त्यामुळे शरीरामधले जे हॅपी हार्मोन आहे डोपामिन सिक्रेट होतं, त्यामुळे त्याला प्रसन्न वाटतं. त्यानंतर पुढे जसं जसं अन्न खाली जाईल, पोटामध्ये जाईल, त्यामुळे ते स्टमक जे आहे पुढे पुढे ढकलण्याचं काम व्यवस्थित होतं गरम पदार्थाने. त्यामुळे त्याचं डायजेशन सुधारतं. डायजेशन सुधारल्यानंतर जे ब्रेन आणि गट किंवा आतडा आणि ब्रेन याचा एक ऍक्सेस आहे, याचा एक संबंध आहे, तो इम्प्रूव्ह होतो. तो वेगवेगळ्या हार्मोनवर डिपेंड आहे. त्यातल्या त्या सेरोटोनिन हार्मोन जो आहे 95% आपल्या पोटामध्येच निर्माण होतो आणि त्याचे अनेक फंक्शन आहेत, अनेक कार्य आहेत. विशेषतः मूड निर्माण करणे, मूड हॅपी ठेवणे किंवा एकाग्रता टिकवणे, असे अनेक प्रकारचे, झोपेमध्ये नियंत्रित करणे, झोपेला जे मेलाटोनिन आवश्यक असतं त्या मेलाटोनिनची निर्मिती ह्या सेरोटोनिन अवलंबून असते. त्यामुळे जर आपलं पोट चांगलं असेल तर ब्रेन चांगलं असतं, ब्रेन चांगलं असेल तर मन चांगलं असतं आणि मन चांगलं असलं की आपलं मानसिक आरोग्य चांगलं असतं. त्यामुळे जो काही आहार घेतो तो क्वालिटीचा आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये उष्ण आहाराचा एक फार मोठा रोल आहे. त्यामुळे पचनाची क्रिया चांगली होते, त्याला आनंद मिळतो, जेवतानाचा आनंद मिळतो आणि त्याच्यात हार्मोन सिक्रेशनचं काम चांगलं झाल्यामुळे मनाचं आरोग्य आपोआप चांगलं होतं. अशा एका क्वालिटीमुळे आता प्रश्न आहे की बाबा हे सगळ्याला शक्य आहे का किंवा होतं का? आजच्या मेकॅनिकल युगमध्ये ऑफिस असतं तरी आपण थोडीशी जरी जी काळजी घेतली, ओव्हन मध्ये गरम करून जरी खाल्लात आपण
डब्बा असेल, टिफिन असेल, जे काय असेल तरी ते चांगलं जातं. पण नेमकं उलट घडतं. आपण रस्त्यावर जातो, कसं तरी खातो. त्यामुळेच आज मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये ही अनेक कारणं आहेत. त्यातलं आहार एक महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे स्निग्ध सांगितलं. आहार कसा पाहिजे? स्निग्ध पाहिजे. त्यामुळे गुड फॅट पाहिजे. गुड फॅट म्हणजे जे आपण महाराष्ट्रीयन मध्ये डाळ, भात आणि तूप खातो, हे जे मिश्रण आहे एकदम परफेक्ट आहे. समजा आपण तूप नाही घेतलं तर काय होतं की जे ग्लुकोज आहे, शुगर जे आहे एकदम स्पाइक होते, वाढते. वाढलं की आपण एखादा गोड पदार्थ खाल्लो, पुरणपोळी खाल्ली, लगेच आळस येते. ग्लुकोज जेवढ्या प्रमाणात वाढेल तेवढ्या पद्धतीने मानसिक आरोग्य बिघडतं. म्हणजे त्याला आळस येईल, त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल, त्याला काम करण्याची इच्छा होणार नाही. याचं कारणच काय? की ग्लुकोज स्पाइक होते. ग्लुकोज स्पाइक झालं की मग त्याला आळस येतो. तर हे तूप टाकण्याने, स्निग्ध पदार्थ त्याच्यासोबत वापरण्याने ते ग्लुकोज स्पाइक एकदम होत नाही, हळूहळू मेंटेन होतं. त्यामुळे त्याला ती एनर्जी प्रोड्यूस होत असते. त्यामुळे त्याचा उत्साह टिकतो आणि त्याचं मानसिक आरोग्य चांगलं होतं. असे अनेक 13 नियम सांगितलेले आहेत आहाराचे. ते 13 नियम जर आपण प्रत्येक वेळेस थोडा थोडा बघितलं तर म्हणजे आहाराची क्वालिटी सुधरेल, आहाराची क्वालिटी सुधरेल. आहाराची क्वालिटी सुधारलं की मनाची क्वालिटी आपोआप सुधारणार आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आहार एक महत्वाचा पिलर आहे. कारण जे खाऊ आपण तसंच उगवत असतं. त्यामुळे आज इथेच थांबू आपण. उद्या पुढच्या ह्याच्यामध्ये उष्ण आणि स्निग्ध पदार्थ आणि पुढचे आहाराचे नियम पाहू. त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य टिकवण्यास मदत होईल. नक्कीच डॉक्टर, आपलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी आहार किती महत्वाचा आहे हे तुम्ही सांगितलं. मानसिक आरोग्याशी संबंधित इतरही काही पैलूंची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हेल्थ कट्टाचा पुढचाही भाग तुम्ही बघा आणि या आधीचे भागही तुम्ही हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता. आणि सगळ्यांना मी असं आवाहन करेन की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न दिलाय, तर त्या प्रश्नाचं जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला डॉक्टर व्यंकटेश जोशींचं 10 मिनिटांचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. त्यामुळे ही संधी कोणी गमावू नका आणि ते उत्तर कुठे द्यायचं तो क्रमांकही आम्ही त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मानसिक आरोग्याशी संबंधित तुम्हाला काही शंका असतील किंवा कुठले प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.